मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद सभागृह या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी केली गेली. त्यांना अभिवादन केलं गेलं. आपण सुद्धा एक नागरिक म्हणून या ठिकाणी आलेला आहात. प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी ललिता नवनाथ राठोड, जनरल हॉस्पिटल या ठिकाणी स्टाफ नर्स म्हणून काम करते. मी तळेगावमध्ये गेली 16 वर्ष झाले गोदाईनगर या ठिकाणी राहते. आज आपण नवीन नगर परिषद तळेगाव दाभाडे या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व नागरिक व या ठिकाणी असलेले प्रशासन एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्या प्रतिमेस आपण पुष्प वाहून त्यांना विनम्र अभिवादन करू. संत सेवालाल महाराज यांनी 15 फेब्रुवारी या रोजी आपण त्यांची जयंती साजरी करतो. या ठिकाणी संत सेवालाल महाराजांनी तळागाळातील लोकांना अंधश्रद्धा तसेच स्त्री सन्मान करणे व त्या वाड्यावस्त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं व शिक्षणाबद्दल कसं जागरूकता निर्माण होईल हे सर्व तळागाळातील तांड्यावस्तीतील राहणाऱ्या लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिले व पुढे काय होणार आहे याची भविष्यवाणी देखील त्यांनी केली. आणि त्यांनी 4 डिसेंबर रोजी अख्खं आयुष्य त्यांनी अविवाहितपणे काढलं. त्यानंतर त्यांनी 4 डिसेंबर रोजी जिवंत समाधी घेतली. एवढं साधारण तळेगाव दाभाडे शहरामध्ये आपल्या बंजारा समाजाचे किती नागरिक असतील काय सांगू? तरी या ठिकाणी सर प्रत्येक वर्षी 15 फेब्रुवारी रोजी आपण सर्व बंजारा समाज एकत्र येतो. त्यामध्ये तरी बी 8-10 हजार लोक असतील तळेगाव दाभाडेमध्ये. काय सांगाल आता आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन केलं आहे? हां, या ठिकाणी आम्हाला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प व या ठिकाणी येऊन आम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल मी नगरसेविका तसेच नगर परिषदमध्ये असलेले सर्व प्रशासन यांचे आभार व्यक्त करते व संधी मिळवून दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला वाटलं तेच तू दोन्ही कोण हात ठेवले.